श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 10. शारदेची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, अनर्थ देशातील देवव्रत नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिच्या 12व्या वर्षीच विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परतत असताना विषारी साप चावून मरण पावला. त्यावेळी देवव्रताने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तर कार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नामक एक अंध ऋषी देवव्रताकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैध्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चित राहा. ही गोष्ट शारदेच्या माता पितांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैध्रुवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवव्रताकडेच राहून नैध्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितले. शारदेकडून उमामहेश्वराचे व्रत करून घेऊन त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एका रात्री नैध्रुव आणि शारदा उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैध्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे. तो हिला स्वप्नात भोग देईल. त्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल. असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्यांच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलास लोकी गेली. श्री शिवलीलामृत अध्याय 10 समाप्त. श्री स्वामी समर्थ.